मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात सीके गोट फार्म यूट्यूब चॅनल. आपण ह्या व्हिडिओमध्ये सुपर नेपियर विषयी माहिती घेणार आहे. तुम्हाला जी मागं दिसतंय ना ही सुपर नेपियर आहे. ही दुसरी तोडणी आहे ह्याची. सर्वसाधारण बघा सुपर नेपियर विषयी आपण काय काय माहिती घेणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो. ह्याची लागण कशी करायची, दोन साऱ्यामध्ये अंतर किती सोडायचं किंवा एका एकरामध्ये किती रोपे लावायची, कांड्या लावायच्या, किती दिवसानंतर कटिंगला येतं, ह्याच्यामध्ये प्रोटीन किती, कॅल्शियम किती, ए टू झेड माहिती, लागण करण्यापासून किती दिवसांनी येतं सगळी माहिती बघणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला जे मागं दिसतंय ना हे सुपर नेपियर आहे. हे बघा दुसरी कापणे. आता बघा ह्याला सर्वसाधारण बघा 30 ते 35च्या आसपास ह्याला फुटवे आहेत. म्हणजे फुटवं खूप येतात बघा. सर्वसाधारण 4-5व्या जर कापणीनंतर ना ह्याला 100 ते 100च्या आसपास ह्याला फुटवे येऊ शकतात अशा टाईपमध्ये. आणि ह्याचा जर विचार केला ह्याची लागण कशी करायची, ह्या 2 सऱ्यामध्ये ही जी तुम्हाला सरी दिसते ना 2 सऱ्यामध्ये 4 फूट अंतर सोडायचं आणि 2 रोपांच्या मध्ये 1.25 फूट ते 1.5 फूट किंवा 2 फूट घेऊ शकता. एवढं अंतर सोडायचं कारण एकच आहे की तुम्ही अंतर जास्त सोडलं तर ह्याची मशागत चांगल्या पद्धतीने करू शकता. आता हे 2-3 तोड्यामध्ये काय वाटत नाही, पण जास्त वेळ 5-7 तोडे झाल्यानंतर ती जमीन आहे ना कठीण झालेली असते. मग त्यावेळेस तुम्ही जर खत टाकलं, शेणखत टाकलं, कोंबड खत, लेंडी खत टाकलं आणि मधून जर छोटा ट्रॅक्टर असतो फिरवला आणि त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर त्याची खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते. आता हे बघूया की एका एकर मध्ये किती कांड्या लावायच्या सुपर नेपियरच्या. एका एकर मध्ये सर्वसाधारण बघा 8,000 कांड्याला बसतात आणि एका गुंठ्यामध्ये सर्वसाधारण तुम्ही 200 कांड्या बसवू शकता. तर सुपर नेपियर मध्ये सर्वसाधारण बघा प्रोटीनचा विचार केला 16 ते 18% प्रोटीन आहे. ह्याच्यामध्ये शुगरचं म्हणजे गोडीचं प्रमाण जास्त आहे. शेळ्या खूप चांगल्या आवडीने खातात. ह्याची जर कांडी जरी निबार असली तरी सर्वसाधारण शेळ्या तरी पण खातात. म्हणजे कांड्या सुद्धा शेळ्या मागं ठेवत नाहीत. खूप चांगला आहे सुपर नेपियर. बघा सर्वसाधारण कापणीचा जर विचार केला, सुरुवातीला तुम्ही लागण केली तर सर्वसाधारण बघा 2 ते 2.5-3 महिने म्हणजे वातावरणानुसार लागतात. पावसाळ्याच्या टायमाला थोडं वाढ चांगली होते, उन्हाळ्या हिवाळ्या टायमाला वाढ कमी होते. म्हणजे सर्वसाधारण 2.5 महिन्याच्या आसपास टाइम लागतो. आणि सुपर नेपियर जर एकदा चालू झाला म्हणजे कटिंग झाली तर पहिली कटिंग केली आणि त्याच्यानंतर दुसरी कटिंग सर्वसाधारण महिना 1.5 महिन्याच्या आसपास दुसरी कटिंग येते. खूप ह्याच्यात चांगला आहे. शेळ्या खूप आवडीने खातात. ह्याच्यात प्रोटीनचं कंटेंट आहे, फॅट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आणि आधी जर विचार केला DHN6 आणि DHN8 ह्या जे नेपियर आहेत ना त्याच्यापेक्षा हा नेपियर खूप चांगला आहे, ॲडव्हान्स आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि शेळ्यांना हा नेपियर दिल्यानंतर दूध वाढीचं पण प्रमाण चांगलं आहे. शेळ्या खूप आवडीनं खातात. आणि ही सुपर नेपियर आहे ना म्हणजे आता मेथी घास वगैरे सगळ्यात भारी मेथी घास. पण कसं होतं मेथी घासला थोडा टाइम लागतो, पण सुपर नेपियर आहे ना याचं सर्वसाधारण बघा तुम्ही 5 मिनिटं जर कापणी केली ना याचं पूर्ण भारा भरतो आणि शेळ्यांना भास होतं. म्हणजे कमी टाईममध्ये जास्त उत्पन्न मिळतं. आणि उत्पन्नाचा विचार केला तर सर्वसाधारण एका एकरमध्ये चांगलं जर नियोजन केलं तर 200 टनापर्यंत सुपर नेपियर निघू शकतो. म्हणजे खूप चांगली वाढ आहे. तर आपण बघणार आहे की ह्याची लागण कशी करायची, लागण किती फुटावर करायची. ॲक्च्युली हे जे आहे ना माझ्याकडे मागं जे दिसतंय ना ते ॲक्च्युली मी लावलेला आहे, पण हा मला कमी पडत आहे त्यासाठी मी दुसरी लागण वाढवत आहे. मग त्या टायमाला ह्याच्याबरोबर लागण कशी करणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. हे बघा माझी उंची आहे ना 5 फूट 7 इंच आहे, तरी माझ्या हाताला सुद्धा लागत नाही. म्हणजे एवढी उंची आहे. सर्वसाधारण तुम्हाला सांगतो जर व्यवस्थित हे केलं ना तर 12 ते 15 फुटापर्यंत एवढी उंची होऊ शकते. आणि ह्याची एवढी उंची झाली तरी पण ह्याची कांडी जरी थोडी निबार होते तरी पण शेळ्या आवडीने खातात. म्हणजे ह्याच्यात राखण्यासारखं काही नाही, गोडी जास्त आहे, चांगला आहे. सुपर नेपियर लावणं ना खूप चांगली व्हरायटी आहे, वाढ चांगली आहे. महिना 1.5 महिन्यात होते. तुम्ही तुमच्या शेळ्यांना लावायला पाहिजे अशा टाईपमधलं चारा लावा. आपण हे चाऱ्यांची सिरीज घेऊन येत आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सुपर नेपियर विषयी माहिती बघितली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेड नेपियर विषयी माहिती बघणार आहे. आपण ते सुपर नेपियर आहे ना त्याची वैरण शेळ्यांना केलेलं आहे बघा. ते तुम्हाला दाखवतो की शेळ्या कशा खातात, कशा आवडीने खातात ते बघू आपण आता. हे बघा खूप चांगल्या आवडीनं नेपियर खातात शेळ्या. काही शिल्लक ठेवत नाही त्यात. आपण फक्त सुपर नेपियर थोडासा रेड नेपियर आहे ह्याच्यामध्ये. सुपर नेपियर ना शेळ्या खूप म्हणजे खूप चांगल्या आवडीने खातात, काही शिल्लक ठेवत नाहीत आणि खूप चांगली वैरण मिळते. तरी तुम्ही पण ह्या चाऱ्याची लागवड करायला पाहिजे आणि भरघोस ह्यामध्ये उत्पन्न पण मिळतं. कुस अजिबात नाही बघा ह्याला, कुस थोडी सुद्धा नाही. म्हणजे शेळ्यांना आवडीनं ना खूप म्हणजे खूप भारी पद्धतीने खातात.
तर आपण ह्याच्यानंतर बघूया की ह्याची लागण कशी करायची. ऍक्च्युली एका एकरामध्ये किती रोपे लागतात किंवा लागण कांड्या लागतात, ती कशा कट करायच्या ह्याच्याविषयी पण माहिती बघूया. कारण ते लागण पण चालवलेलं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा दाखवा म्हणलं की ऍक्च्युली सुपर नेपियर कसा आहे. तर खूप चांगला आहे बघा. ह्याची उंची बघा, वरच्या कडपासून ते खालच्या कडपर्यंत बघा, खूप म्हणजे खूप वाढ चांगलेली आहे. आणि शेळ्यांना तुम्ही हा चारा लावू शकता. आणि हा चारा एकदा कट केला, समजा आज कट केला, तर सर्वसाधारण महिना ते 6 महिन्यानंतर डबल कटिंगला येतो. ह्याचा जर कालावधी विचार केला तर 7 वर्ष हा टिकतो. म्हणजे आता कापलं तर असं नाही की ते संपलं. मकाचं कसं होतं, आपण 4 महिने मका लावायची आणि एकदा कट केलं का ती डबल नांगरणे, डबल अजून लावलं अजून 4 महिने, ह्याचं असं नाही. एकदा लावा, एकदा लावलं तर सर्वसाधारण बघा 7 वर्ष टिकतं. म्हणजे खूप चांगलं आहे. फक्त कटिंगच करायचं आणि सर्वसाधारण 10-15 दिवसात एकदा पाणी द्यायचं. आणि प्रत्येक कापणी झाल्यानंतर तुम्ही जे गॅप आहे, म्हणजे दोन नेपेरच्या मध्ये जे ही ते कांडी लावलेली, ही ते कांडी लावलेली, सर्वसाधारण मी 4 फूट अंतर सोडलं होतं. काय करायचं ह्याच्यामधून, तुमच्याकडे छोटा ट्रॅक्टर आहे ना, ट्रॅक्टरनं हे करायचं. पहिल्यांदा ट्रॅक्टर फिरवायच्या आधी तुम्ही कोंबड खत टाका, लेंडी खत टाका, शेणखत असेल शेणखत टाका आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरचा रोटर मधनं फिरवायचा. म्हणजे चांगली मशागत होते आणि त्याच्यानंतर पाणी सोडायचं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. ह्याला दुसरा काही खर्च नाही, ह्याला फवारणी नाही, ह्याला मावा रोग होत नाही किंवा ह्याला कीड नाही, असं काहीच नाही. फक्त कापायचं आणि टाकायचं, एवढंच काम करायचं. खूप चांगलं आहे नेपेरचं. तर आपण ह्याची लागण कशी करायची ते आता बघूया. तर नेपेरची लागण करत आहे, त्याची डोळा कट करत आहे. मग डोळा कसा कट करायचा त्याच्याविषयी माहिती घेऊया. हे जे नेपेर आहे तिकडून कट आहे, तुम्हाला मगाशी दाखवलं ना, ते नेपेर कट करून आणलेलं आहे तिथून. आता ह्याची कापणी, डोळा कट कसा करायचा ते बघू, तुम्हाला दाखवतो मोबाईल जवळ. हे बघा, ही जी आहे ना, ही जमिनीत लावताना सर्वसाधारण ही डोळा जमिनीत बुडला पाहिजे, ह्या पद्धतीने लावायचं. म्हणजे डोळ्यापासून ते तुम्ही ना एक थोडं अंतर, 1-2 सेंटीमीटरच्या आसपास अंतर सोडायचं. ही मी जे एवढं अंतर सोडलंय ना, एवढं अंतर सोडायचं, कट करायचं. असं अशा पद्धतीने कट करायचं. ह्याच्यामध्ये काही अवघड नाही, कट करायचं ना, काही अवघड नाही बघा. ते नेपेर आणायचा आणि एवढं अंतर सोडायचं, घालून एवढं अंतर सोडायचं, कट करायचं. आणि त्याच्यानंतर आता पुढे बघणार आहे आपण कसं डोळा लागण करायची ते बघू आता. तर तर मित्रांनो, आपण सुपर नेपेर लावत आहे. तुम्हाला जे दोन कट दिसतात, म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ट्रॅक्टरनं ह्याच्यामध्ये सरी सोडलेली आहे. मग दोन सरीच्या मधलं जे अंतर आहे ना, 4 फूट अंतर घेतलेलं आहे. ह्याची लागण आपण 4 बाय 1.25 फूट वर घेणार आहे. म्हणजे दोन सरी मधलं अंतर 4 फूट घेणार आहे आणि दोन कांड्यांमधलं अंतर 1.25 फूट घेणार आहे. अशा पद्धतीने आपण लागण करणार आहे. एवढं अंतर सोडायचं एकच रिझन आहे, म्हणजे काय होतं, जर अंतर कमी सोडलं तर मधनं मशागत करायला प्रॉब्लेम येतो. आणि मशागत करायला जर प्रॉब्लेम आला तर ते खुरपणं किंवा एक 3-4 जर तोडं झाल्यानंतर मधनं ट्रॅक्टर फिरवला तर प्रॉब्लेम, ट्रॅक्टर फिरवायला जागा पुरत नाही. जर आपण 4 फूट जर मध्ये अंतर सोडलं तर मधनं मशागत करायला खूप चांगलं होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लेंडी खत, कोंबड खत जर टाकलं आणि वरून मधनं जर रोटर फिरवला तर खूप चांगल्या पद्धतीने ह्याची वाढ होते. ह्याचं एकच रिझन आहे की 4 फूट अंतर मध्ये सोडलेलं आहे. अंतर जर कमी सोडलं तर मशागत करता येत नाही आणि नंतर कामाला बायका वगैरे लावणं, त्यामध्ये खर्च जास्त होतो, टाइम जास्त जातं. आपण ट्रॅक्टर मध्ये अर्ध्या तासामध्ये सगळं होऊन जातंय. तर आपण ह्याच्यानंतर डोळा कसा लावायचा ते बघू. हे कट केलेले जे कांडे आहे ना, सर्वसाधारण बघा, या दोन्हीच्या मध्ये 1.25 फूट एक अंदाजे अंतर घेतलेलं आहे. जवळ की दाखव. हे बघा लावत आहे. ऍक्च्युली जमिनीमध्ये ना, हे डोळा मातीमध्ये गेला पाहिजे. ह्या डोळ्याच्या वरती ना थोडंसं अंतर आहे. म्हणजे बघा, इथं खून करतो, तुम्हाला दिसेल की नंतर. हा, अशा टाइप मधलं हे करायचं. डोळा बघा जमिनीत गेलेला आहे. हे अंदाजे 1.25 फूट अंतर घेतोय मी. जास्त जमिनीमध्ये पण डोळा जाऊ द्यायचा नाही, अशा पद्धतीने बघा. याच्यामध्ये लागण करायची काहीच अवघड नाही. हे पाणी सोडलेलं आहे त्यामुळे भुसभुशीत जमीन झाली. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही लागण करू शकता. ह्यामध्ये लागण करायचं काही अवघड नाही.
तर मित्रांनो अशा पद्धतीनं सुपर नेपेरची तुम्ही लागण करू शकता. खूप चांगला नेपेर आहे आणि नेपेर दिल्यानंतर ह्याच्यामध्ये दूध वाढीचं शेळ्यांना दूध वाढीचं पण चांगला फरक वाटतो, कारण प्रोटीनचं कंटेंट जास्त आहेत. 16 ते 18% पर्यंत प्रोटीन आहे आणि ह्याची कापणी करायला खूप कमी टाइम मध्ये होतं, की जसं की मेथी घास काढायला वगैरे टाइम जास्त जातो, पण ही सुपर नेपेरची कापणी करायला खूप कमी टाइमात होतं. जास्त चारा निघतो आणि ह्याला खर्च जास्त नाही, फक्त पाणी देत, ह्याला काही फवारणी वगैरे काही नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.